करायला लागेल नेक्स्ट टाइम. बघू आता जेव्हा नेक्स्ट टाइम असेल ना मला 15 मिनिटाचं असं काहीतरी 2 पार्टमध्ये अपलोड करायला लागेल. झाले तर 2 पार्टमध्ये ठीक आहे, नाही तर 3 पार्टमध्ये करून त्याला अपलोड करून टाकतो. अवघड आहे. वायफाय नसते की असं असतं. मोबाईलच्या डाटा किती पाळणार रे पळून पळून, आणि रेंज बी पाहिजे ना तशी. रेंज नाही आहे मोबाईलच. आपला ओलाची ऑर्डर चुकून मागून तिथं फोन नव्हतं, मी ॲक्ट होतो म्हणून मला पडली बरं का. पडतेच ऑर्डर ना असं नाही, पण हा बसत नाही. तर मोबाईलचा आपला विषय, त्यामुळे ठीक आहे अंडरस्टँड करायचं. आता काय तरी आज बरं आहे नशिबा. ते डोकं चालवलं मी, उबेर चालू केलं म्हणून. 15 ऑर्डर केले तर 15 ऑर्डरचे मला 200 रुपये एक्स्ट्रा भेटले, इन्सेंटिव्ह म्हणलं पाहिजे, जे की आपलेच पैसे बरं का. 17च्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं तर ठीक आहे, पण ते फायदा आहे. 17च्या हिशोबाने दिले असते तर सगळेच आले असते तिथं, साहजिक आहे. 17च्या हिशोबाने दिले असते तर सगळेच आले असते. 12, 13, 14 देतात म्हणून कोण नाही आहे. मग आपण गेलो, छोटे छोटे ऑर्डर मारले, ते 200 रुपये त्यात प्लस झाले. ते काय झालं असेल 16 किंवा 15 रुपयाने जरी धरलं तरी, किंवा 16-17 एखादी ऑर्डर इकडे तिकडं आणि पिकअप बी धरलं तरी परवडतं. तर एंड ऑफ द स्टोरी उबेर परवडलं का नाही, तर छोटे छोटे ऑर्डर मारले की परवडतं, आणि टार्गेट कंप्लीट झालं तरच परवडतं. सकाळी चालू केलं तर तेव्हा नव्हतं दाखवत. मी म्हटलं मग मोठी ऑर्डर मारायची, मीटरने न्यायचं नाही का. पण म्हटलं तशाने आपली रेटिंग अजून कमी होतील, 471 अजून कमी होतील. म्हटलं नको. मग म्हटलं काय करावं म्हटलं 10-15 मिनिटांनी मला टार्गेट आला ऑटोमॅटिक. पहिलं नाही आलं, नंतर आलं. म्हणजे ह्याच्यात बी शाळा आहे बरं का. आता मी 16-17 दिवस नव्हतो आलो बरं का. 17 दिवस उबेर बंद होतं आपलं. ते बी आता आपलं गाडीचं भाडं आलं म्हणून चालू केलं, नाही तर नसतं चालू केलं. 17 दिवस बंद होतं. अजून काही दिवस बंद ठेवलं असेल त्यांना, पण त्यांना काय फरक पडणार आहे. एखाद्या ड्रायव्हरने बंद ठेवलं, सगळ्यांनी एकी दाखवली ना मग फरक पडतो. लोकच एकीच दाखवत नाही. काय कट झालं कारण ऑर्डर पडली 70 रुपयाने धनगुडीला, जी की आपल्या घरापाशी होती, चांगली होती, पण नाही बसली. 60-70 रुपयाची ऑर्डर सोडून ठीक आहे, हरकत नाही. असं असतं. 50-60च्या बी ऑर्डरमध्ये कॉम्पिटिशन चाललं, तर काय करावं. तर काय सांगू होतं, आठवण आता मगच झाला. ठीक आहे, काय हरकत नाही. फक्त आपल्याला हां उबेर बोर होतं काहीतरी, मला वाटतं गरज होती म्हणून चालू केलं. तर ठीक आहे, काय हरकत नाही. छोटे छोटे ऑर्डर परवडतात. तर एंड ऑफ द स्टोरी आपल्याला 1700 रुपये करायचे होते, जे की मला वाटते 130 रुपयाने होईलच. 30 रुपयाची ऑर्डर तर काय कसं होईल, फक्त 100 रुपये करायचे समजा, तेवढं ऑर्डर 150 समजा, 100-150 रुपये करायच्यात. आणि वाजल्यात 4:28. मला वाटतं अर्ध्या तासात सगळं होलं पाहिजे. 130ची ऑर्डर इथून डायरेक्ट स्वारगेट बिरगेट पडली पाहिजे. स्वारगेटनं कात्रज ओके भाऊ. इथनं जरी कात्रज पडली तरी 100 होतील. तिथल्या तिथं छोटी ऑर्डर पडली 50ची ओके, घरी जायला मोकळा नाही. अजून बी करू शकतो बरं का. 5च वाजलेत, अर्धा तास जरी झालं तर 5च वाजले. 5 नंतर करू शकतो, पण कोणाला एवढी काम करायची नाही का. आता मी टार्गेट बी का सेट केले, तेवढ्या टार्गेटमध्ये माझं घर बीर चालू, माझ्या हप्ते जाऊन थोडेफार सेव्हिंग राहतात. गाडीला 300 रुपये एवढंच सेव्हिंग. हा जास्त कमवत नाही मी. गाडीला 300 रुपये साईडला ठेवून सगळं जातं माझं त्यात. मग बघायला गेलं तर मला रुपये नाही राहत. तर आपलीच चुकी. जर काम 2 तासाहून जास्त केलं तर सेव्हिंग राहतील, पण कुठं राहतंय, काय ना काय निघतंच. त्याला जा. त्यामुळे काय करतो मी, जास्त कमवतच नाही. तुम्हाला बी माहीत असेल, तुम्ही किती कमवसाल कमीच पडतो. त्यामुळं लोड नाही घेत आपण. गाडीसाठी वेगळा पैसा काढून ठेवतो आपण. आता बघूया मग पुढचे 130 रुपये कसे होतात कसे नाही. आय होप जास्त मोठं करणार नाही. मोठं जरी झालं तरी काही विषय नाही. मी कात्र्या मारून डबल करणार आहे पुढं. जर मला यापुढं असं परत व्लॉग अपलोड करताना त्रास आला ना, भाऊ सरळ कात्र्या मारणार. भाऊ ते बडबड माझी बडबड करणं मी का थांबवू नाही का. होऊ दे 30 मिनिटाचं किंवा तासाभराचं होऊ दे. मी 2 मारण कात्र्या, 3 मारण, 4 मारण, 4 पार्टमध्ये डिवाइड करून टाकन. ज्यांना बघायचं ते बघतील, ज्यांना नाही बघायचं त्यांना मी मात्रपणे बघन. माझं मी एक आठवण म्हणून बनवतोय. बघणाऱ्यांना बघा, ज्यांना बघायचं त्यांनी बघू नका. आपल्याला काही फरक पडत नाही. मी मला आवड म्हणून बनवतोय. आणि ज्यांना कोणाला आवडत असेल त्यांनी बिंदास बनवलं. त्यांनी विचार करू नका की व्ह्यूज किती येतात काय, त्यात नाही फरक पडत. तू तुझ्या आवडीसाठी बनव, तू तुझ्या भविष्यासाठी बनव. कारण भविष्यात तुला कळलं पाहिजे की तुझ्या काय चुका होतात, ते तू सुधारला पाहिजे. दर महिन्याला तुझे ब्लॉग्स बघत जा दुसऱ्या चॅनलवरनं. ह्या चॅनलवरनं नको बघू. ह्या चॅनलवरनं बघितलं आणि स्वतः ज्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करतो त्या चॅनलवर स्वतःचे व्हिडिओ कधी बघायचे नसतात. मॉनिटाईजला प्रॉब्लेम येतो आणि चॅनलला सुद्धा प्रॉब्लेम येतो. दुसऱ्या चॅनलवरनं बघायचे. दुसरं अजून एक चॅनल खोलून ठेव आणि त्यावरनं बघ. आणि बघ की तुझं काय चुकतं मित्रा.
हे आपलं रोजनिशी एक प्रकारचं, बऱ्याच जणांना माहीत असेल रोजनिशी काय म्हणजे. पहिले एक होतं नाही का की आज हे झालं माझ्याबरोबर, आज हे झालं, मग ते आपण आठवड्याने किंवा महिन्याने वाचायचो आणि माझ्या काही चुका झाल्या ते मी ते दुरुस्त करायचं. हे ते आहे ब्लॉग, त्याला आपण ब्लॉग म्हणूया, ब्लॉगच म्हणतात ते. आपलं रोजनिशी आहे ते, रोजनिशी ब्लॉग एकच झाला असं समजा. तर डेली ब्लॉग्स बनवा तुम्ही पण, आणि काय होते काय नाही ते सांगत जावा. तर प्रायव्हेट ठेवायचे प्रायव्हेट ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. पब्लिक करायची काही गरज नाही. ज्यांना नाही का कोणाला तुमची प्रायव्हेट जिंदगी दाखवायची नसतं नका दाखवू, तुम्ही प्रायव्हेट ठेवा. पण मग तुमचं तुम्ही बघा नंतर ना. प्रायव्हेट ठेवलं मग तुम्ही तुमच्या चॅनलवर बघू शकता. तुम्हाला काय मॉनिटाईज करायचं नाही म्हटलं काय विषय नाही, मग त्याच चॅनलवर बघू शकता तुम्ही. आणि मग बघा मग काय चुकतंय आयुष्यात काय नाही, मग काय दुरुस्त करू शकतो. तर चला एवढंच, बाकी जास्त ताण वळवड करायची नाही. बाईसेपले दुखायला लागल्यात तर का तर व्यायाम योगासन करतोय ऑनलाईन बघून, आणि मला वाटतं चुकीचं करतोय त्यामुळे माझे हातपाय दुखतो, कंबरला दुखते. जसं की मी म्हटलं पहिले ब्लॉग बघितले असेल तर मला सांगितले चालल्यामुळे कंबर थोडेफार कमी होते नाही का, म्हणजे कमी होते म्हणजे दुखायचं कमी होतं. आणि एक इंस्टाला एक स्टोरी किंवा व्हिडिओ बघितली होती, रील बघितली होती, त्यात सांगतात नाही का व्यायाम कसं करायचं ज्याने कंबरचं दुखणं कमी होईल. ते मी करतोय तर थोडंफार होते कमी, पण सीन असा होतं की मी परत कंटिन्यू गाड्या चालवतो, 100 किलोमीटर चालवतो रोज, तर मग परत दुखायला लागतं असं होतं. कायमचं दुखणं बंद होणं हे तर अवघडच दिसतंय. भविष्यात तर मला वाटतं तर नाही का कंबर पट्टा लावून हेडायला लागेल, तसे होणार नाही. ड्रायव्हर की जिंदगी बाबा असंच असतं. तर चला बघूया 130 करत नाही चला. आणि पुढं बघू, मूड असेल तर करणार. माझं असं आहे की मूड असेल तर मी करतो. मूड म्हणजे कसं, कंबर नाही दुखली पाहिजे माझी, आणि माझी कंबर आता दुखली तर माझं मूड नसणार आहे मला माहिती आहे. तर इथल्या इथं करायचे 100, 150, 50ची 3 ऑर्डर मारून घरी. जर असं कंबर नसून दुखत माझे तर, आणि मी आत्ता उबेर बंद केलं बरं का, जसं 15 ऑर्डर झाले तसं उबेर बंद करून टाकलं. कारण पुढे बी मग टार्गेट आहेत 5-5 वाले 2, त्याला 100 रुपये, पण त्यात मला मजा येत नव्हती. म्हणलं नको, मग त्यापेक्षा इकडं माझे नाही का 600-700 करायचे होते मला, ते म्हणलं इकडं परत कट झालं. कारण ऑर्डर पडलेली 170 रुपयाची एरंडवणे, जे की ठीक आहे, हाताला नाही बसली काय हरकत नाही, तसंही नव्हती पाहिजे मला. पण ती एक मारली तर डायरेक्ट टार्गेट कम्प्लीट, आणि तिकडनं एखादी 50-100ची ऑर्डर पडली असली डायरेक्ट कात्रस. पण ठीक आहे, काय हरकत नव्हतीच पाहिजे आपल्याला काय लोड नाही घेत. पण ते ओलाचं असं आहे की ऑर्डर पडली की कट होतं असो. तर एंड ऑफ द स्टोरी, आपल्याला कंबर दुखायला लागली रे अजून, मग थोडंसं आराम करतो इथं. आणि विषय असं की तसं जास्त वेळ नाही का असं मागं बसून राहिलं किंवा असं मागच्या सीटवर जरी झोपलो ना आपण, कमरेला असं जर परत ऑर्डर पडलेली वारजेची, जे की आपल्याला जायचं नव्हतं, 130 रुपयांनी न वारजे 130 सरळच असेल, म्हणजे थोडंफार इकडे तिकडे असेल. 130 रुपयांनी ऑर्डर पडली, जी की आपल्याला नको आहे. कारण दुपारी रिस्क नाही घेऊ शकत. परत दुपार संध्याकाळ लागली, 4 वाजले म्हणजे संध्याकाळ झाली. आता कॉलेज वगैरे सगळे इथं गर्ल्स हॉस्टेल आहे, इकडे 2-3 कॉलेजेस, अभिनव कॉलेज वगैरे तिथं. तर लांबची ऑर्डर नको आहे मला आता घरी जायची, कारण माझी कंबर दुखते. मागे झोपलं ना असं, आता समजा असं नाही का, असं झोपायला जरी गेलो ना तरी कमरेला त्रास होतो. त्यामुळं नवीन ड्रायव्हर असाल आणि कंबर दुखते म्हणून झोपचाल ना, तर झोपू नका. गाडीच्या बाहेर येऊन चाला, वॉकिंग करा अर्धा-1 किलोमीटर, गाडीपासून अर्धा किलोमीटर, परत गाडीपेक्षा अर्धा किलोमीटर, गाडीपासून पुढं अर्धा किलोमीटर, परत अर्धा किलोमीटर. 1-2 किलोमीटर जर तुम्ही चाललात ना, पाय बसून आखडलेले असतात, आणि चालल्यामुळे तुमचं काय कंबर सगळं मोकळे. आता मी चाललेलो आहे, पण मला असं वाटतं थोडा आराम करावा का नाही करावा, कारण मला घराकडे ऑर्डर पडत नाही तोपर्यंत असं हलणार नाही मी, असं आहे. आता इथून मला सावली, थोडं ऊन आहे बरं का, नाही असं नाही, ऊन आहे थोडंफार, हां ऊन आहे थोडं, पण एवढं कडक नाही. दुपारी 12-1 वाजता जसं असतं तसं. तर मुद्दा हा आहे की मला घराकडे ऑर्डर पाहिजे, पण जिकडं पाहिजे तिकडं नाही पडत. नंतर एक कस्टमर आलेले, मला म्हणतो जाणार का, म्हटलं ठीक आहे कुठं जायचं, मग ते धायरी पाठा, म्हणजे त्यांचीच ऑर्डर असेल बरं का, ती फोन करत नाही आहे. नाही म्हटलं कात्रला जायचं, तर म्हणलं विचारा कशाला. आता म्हटलं विचारायला नको का, मला वाटलं मी कात्रला जाणार. तुम्ही जर म्हणलं असतं कात्रला चाललं तर चाललं असतं की, मला काय प्रॉब्लेम आहे, मीटर टाकले चाललो, मला काय चाललं असतं 50-60 रुपये काय असेल 100 रुपये. लोकांना स्वतःच खरं करतं. थांबले असेल शेजारीचं पोर गेली का
लांब आहे. ओव्हन परत मारायचे. माझ्याबद्दल कशाला बोलता तुम्ही? नाव थोडी घेतलं आपण, चेहरा थोडी दाखवला आहे ना. प्रत्येकाचंच माइंडसेट वेगळं असतं. तिचं माइंडसेट वेगळा, माझा माइंडसेट वेगळा. माझ्या जागी दुसरं कोणतरी असतं तर एखादा म्हटलं असं झालं ठीक आहे जाऊ, पण तिकडनं नसती पडली तर रिकामा बोंबलत आला असता. हे झालेलं आहे माझ्याबरोबर, तुम्हालाही माहिती. मी पहिलेच सांगितले व्लॉगमध्ये, हे होत असतं, असं घडत असतं. रिकामा येणं आपल्याला परवडणार नाही आहे. त्यामुळं आता आपल्याला जोपर्यंत घराकडे ऑर्डर करत नाही तोपर्यंत आपण हलणार नाही. आणि ओला बघा, आता सकाळपासून ऑर्डर देत नव्हते, आता मला घरी जायचं, मी घरापाशी आलो. घरापाशी जेव्हा येईल तेव्हा ऑर्डर देणार. आणि सकाळी नाही, सकाळी नाही जाणार ऑर्डर, संध्याकाळी. लय मस्ती चित्र ओलावाले बी जिरू सगळ्यांची. पहिले एकदा माझं गाडी नील होते 2 वर्ष फक्त, किती मोजून 2 वर्ष फक्त ऑर्डर द्या. 2 वर्षांनी बघू आपण काय करायचं काय नाही. 2 वर्षांनी ब्लॉग बघा तुम्ही, काय असेल काय नाही. मला बी माहित नाही काय असेल काय नाही, पण मजा येईल 2 वर्षांनी बघायला. 2 वर्षांनी मी ब्लॉग बनवलं नाही बनवलं माहीत नाही जरी बनवलं तरी शॉर्ट्स व्हिडिओ बनवणं सांगेन काय होईल काय नाही. तर चला बघूया 130 रुपये कसे होतात कसे नाही. लय बडबड चालले. आता आलो कात्रजचं काम चालू आहे. कात्रजच्या पुलाचं काम चालू आहे. कात्रज चौकात ऑर्डर पडलेली रॅपिडोची 60 का 62 रुपयाने. 10 रुपये इथं झाले. एकाला चौकात पडायचं होतं, जाऊ दे म्हटलं चला सुरू. तर टोटल 1560 काहीतरी झालं. 1540 सॉरी 1640 काहीतरी झालं. मगाशी काय माहीत काय मगाशी काय आलं आठवत नाही, पण आता 1640 काहीतरी झालं. कॅल्क्युलेटर मारलं तरी लक्षात नाही राहतात, कारण एवढ्या 2 मिनटात इथून 10 गाड्या 5 झाल्या सगळं विसरून जातं. तर 1640 झाल्यात म्हणजे अजून 60 रुपये कमीत. 60 रुपये कमीत. आणि 5 वाजून 6 मिनटं झालेत. हात दाबत बसलो मी माझाच, कारण मला आता आठवलं की का हात दुखतोय. कारण रात्री मी एका अंगावर झोपतो, बायसेपवर असं हात ठेवून झोपतो मी, त्यामुळे बायसेप दुखतो. ते एका अंगावर झोपत असेल तर झोपू नका, नाहीतर मग बायसेप हातात उशी म्हणून उशी आहेत, उशी बी पाहिजे बायसेप बी पाहिजे असं करू नका. बायसेप साईडला ठेवा आणि फक्त उशीवर झोपा, जेणेकरून तुमचा बायसेप दुखणार नाही. तर माझा दोन्ही बायसेप दुखणार, कधी ह्या साईडवर झोपतो कधी त्या साईडवर झोपतो, जेणेकरून त्यामुळं दोन्ही हात दुखतात नाही. खूप छोट्या गोष्टी आणि खूप असे नाही का नॉर्मल गोष्टी आहेत, पण ते खूप महत्त्वदायक आहेत. तर 60 रुपये. आता ह्या चौकातनं मी सरळ जाऊ शकत नाही, कारण पुलाचं काम चालू असल्यामुळे मला फिरून जावं लागतंय. आणि पुलाला काय नाव दिले, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पूल. छान नाव दिले. संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं आहे. ते खूप चांगलं नाव आहे. आणि पण काम चालू असल्यामुळं कात्रजचा जो मेन चौक हा, त्यामुळं मेट्रोचं काम चालू आहे. आय थिंक मेट्रोचं चालू आहे का पुलाचं काम चालू काय माहिती. मेट्रोचं चालू सर, पण पुलाचं काम चालू मला वाटतं. उड्डाण पूल लिहिले गेला काय सॉम आहे तो पण यामुळे तुला ऑर्डर पडत नाही असं चालतं. माणूस चुकवत राहतात. उड्डाणपूलचं मी मीटर म्हणते, उड्डाणपूलचं काम चालू आहे. तर उड्डाणपूलचं जेव्हा काम होईल तेव्हा ते खालून जातील आपल्याला, नाहीतर मग वंडर सिटीच्या इथनं जाऊन पडून वळायला लागेल आपल्याला. तर आपल्याला फक्त आता 60 रुपयाची ऑर्डर पाहिजे. तर चला, कात्रजवरून आपल्याला एक ऑर्डर पडली मोहननगरला. आता मोहननगरच्या इथे काय नाव आहे, मेडप्लसच्या इथं, मोहननगरच्या मेडप्लसच्या इथं वाजल्यात 5:27. तर आता टोटल जे राहिलेत आपले आत्ता मारले 10 रुपये कमी पडते. 10 रुपये कशी मिळेल काय विषय नाही. तर इथून आपण आता बघू 5 मिनटं थांबू पडलं तर ठीक नाही. आपण पार्किंगकडे जाऊ, कोण ना कोण भेटणार. फायनली मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या पार्किंगला आणि वाजल्यात 5:52. लय वेळेचं थांबलो, ऑर्डर काय पडली नाही. मग उबेर आपलं ब्रह्मास्त्र वापरला मी, जे की कमी नाही आहे, काय हरकत नाही, पण पडलं बाबा लगेच 5च मिनटात ऑर्डर पडले. भारत विद्यापीठ गेटने कदम प्लाझा 35 रुपये 2 किलोमीटर. ठीक आहे म्हटलं, असं मीटरने तेवढंच होतं 34-35. ठीक आहे म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही. चला म्हटलं आपल्याला 10 करायचे ते 25 जास्तच केले म्हटलं, ठीक आहे नो प्रॉब्लेम. तर असं करून आपण आज थोडं डोकं वापरून, ब्रह्मास्त्र वापरून, इगो थोडा साईडला ठेवून की नाही वापरायचं नाही वापरायचं, हा थोडा इगो थोडा साईडला ठेवला म्हणजे थोडं नुकसान असो, पण वेळेच्या अगोदर घरी जातोय. बघा वाजल्यात 5:53 6 वाजलेत. 7च्यात घरात असतो आपण, 1 तास अगोदरच लवकर चाललोय.
एखाद्या वेळेस ओला रॅपिडोवर झालं बी असतं किंवा नसतं बी झालं, नसतं झालं 80%, झालं असतं 20%. का 80%? तर कारण आत्ता किती वेळ झाला थांबलो मी, 10 मिनटं थांबलो, पडानाच मला. मी मग उबेर चालू केलं, 5 मिनटात ऑर्डर. कमी आहे पण क्वालिटी, काय करणार आता, मजबुरी. ठीक आहे, काय हरकत नाही. हप्ते संपवतो, पण एकदा हप्ते संपले की बघू मग सगळ्यांची शाळा एकदाच गाजवू. काय म्हणलं, गाजवू किंवा वाजवू करू, सगळ्यांना शाळेतनं काय करायचं ते करू. काय करू मला काय नाही, आपण नाही काय करू शकत, आपण गरीब माणूस आहे. फक्त बोलायचं ब्लॉग मग फक्त आपलं क्वालिटी व्हावं म्हणून बोलतं, बाकी काय नाही. गरीब माणूस काय करू शकतो, जे पडेल ते घ्यावे लागेल. पण एक रिक्वेस्ट आहे सरकारला की कृपा करून उबेर 17 करा. जे मीटरने आहे, जे आहे ते द्या, नाहीतर अन्यथा भविष्यात रिक्षाला लोकांना जायला तुटवडा पडेल. साहजिक आहे, कोणच करणार नाही तर मग तुटवडा पडणारच. तर कसं तरी करून मरून 1700 रुपये केलं, हे सगळं जाऊन आपल्याला 1000 रुपये उरतात. ते 1000 रुपये जातात आपल्या गाडी भाड्याला, जे की आपल्याला काहीच उरत नाही. मेंटेनन्स सगळं धरून. आता काय, आता गरिबी वाईट असते. चला तर करायला अजून करू शकतो, पण पाटण दुखत आहे. आणि आपल्याला 527 झाले. 520ला सकाळी गाडी काढली होती ना, 529ला 7 किलोमीटर जास्त झाले. म्हणजे 100 किलोमीटर आणि 7 म्हणजे 110 झाला राऊंड फिगर. नॉट बॅड. किलोमीटर बी जास्त झाला नाही, मला वाटलं नाही का 30-40 किलोमीटर अजून जास्त जाईल, पण ठीक आहे, 110 पर्यंत ओके. तर चला भेटूया उद्या नवीन ब्लॉग. आजचा हा ब्लॉग तिथेच संपूया, आणि आय होप आजचा हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.